राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक घटना झाली. एका तरुण करत्या सवरत्या मुलाने आपले घर सोडले. त्या मुलाचा माझा चांगला परिचय होता. मी त्याला बोललो, बाळ का घर सोडलंस रे? इतके वर्ष त्या घरात राहिलास, सगळी सुख उपभोगली, हे घर सोडायला न पाहिजे होतं. त्या मुलाने मला चांगलं उत्तर दिलं. ते म्हणला, प्रकाश काका काय करू मी? रोज घरात आईबापाची भांडण, रोज सकाळ संध्याकाळ दुपार, वेळ नाही काळ नाही. बाप म्हणतो पूर्वेकडं चला, आई म्हणते पश्चिमेकडं चला. बाप म्हणतो हे जेवायला करा, आई म्हणते ते करणार नाही. आणि अक्षरशः जीवन नकोसं झालंय. कुणाचं ऐकावं, कुणाची समजूत घालावी? मग मी निर्णय घेतला, म्हणले की आपण हे घरच सोडायचं. बसा भांडत, काय भांडायचंय ते. ही सत्य घटना आहे. उभाटा नावाचा जो छत्रपती संभाजीनगरमध्ये शिल्लक पक्ष आहे, त्याची अवस्था अशी आहे की त्यांच्या कार्यालयात बसायला कुणी नाही. कार्यालयाला कुलूप लावून किल्ली शेजारी ठेवलेली असते. ज्याला यायचंय त्यांनी शेजारून किल्ली घ्यायची, कार्यालय उघडायचं आणि बसायचं. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेचं तोंड जर दक्षिणेला असेल तर चंद्रकांत खैरेचं तोंड उत्तरेला आहे. आणि या दोघांच्या कटकटीमुळे आयुष्यातली बरीच वर्ष, किंबहुना शिवसेना स्थापनेपासून जे राजू वैद्य शिवसेनेत होते, पक्ष फुटल्यावरही त्यांची उद्धव ठाकरेवरची निष्ठा कमी झाली नाही. राजू वैद्यनं नगरसेवक म्हणून, स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे. नुसतंच त्याचं शिवसेनेत महत्त्व नव्हतं, शिवसेनेत त्याचे प्रेम करणारे लोक नव्हते, तर शहरामध्ये इतर पक्षातले लोक सुद्धा राजू वैद्यवर प्रेम करत होते. कारण तुम्ही राजू वैद्यला कधी फोन करा, कुणीही करा, तो कुठल्या का पक्षाचा असे ना, राजू वैद्यला जे शक्य होईल त्यांनी त्या माणसासाठी केलं. अशा माणसानं उबाटाचं घर सोडलं. आता उबाटात काही राहिलं नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की उभाटा पक्ष आता इतका तत्वहीन झालेला आहे, इतका निराश झालेला आहे की काहीही करून सत्ता मिळवायची, मतं मिळवायची म्हणून यांची बुद्धी, यांच्या स्थानिक नेत्याची, यांच्या वरिष्ठ नेत्यांची, माननीय उद्धव ठाकरेंची, आदू बाळांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. हे गांगरून गेलेले आहेत. 86च्या दंगलीचा गुन्हेगार असलेले रशीद मामू यांनी प्रवेश दिलाय. छत्रपती संभाजीनगरच्या हिंदू जनतेने हे लक्षात ठेवावं. ज्या 86च्या दंगलीत पुढाकार घेतला तो रशीद मामू आज उबाटा गटाचा आहे. उबाटा गटाने त्याला प्रवेश दिला. अंबादास दानवेकडून प्रवेश मिळाल्यावर चंद्रकांत खैरेंनी त्याला आज खूप झापलं. त्याला म्हणले तुला मी उमेदवारी देणार नाही. अशी संधी चाललेली आहे उबाटा गटात. आता उबाटा गटात काही राहिलेलं नाही. उबाटा गटाचं आणि उद्धव ठाकरेचं एकमेव लक्ष आहे ते काहीही करून मुंबईची महानगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायची. आणि याच्यासाठी म्हणून हा सगळा आटापिटा आहे. हे त्या रशीद मामूच्या पांढऱ्या दाढीला आता मेहंदी लावतील आणि त्याला मुंबईत फिरवतील. पण उद्धव ठाकरे या गोष्टीचं उत्तर द्या. हा 86च्या दंगलीचा गुन्हेगार तुम्हाला चालला कसा? तुम्ही कसा पवित्र करून घेतला? आणि कोणत्या तोंडाने याला तुम्ही आता मुंबईत फिरवणार प्रचारासाठी? मतासाठी तुम्ही लाचारी करता ना. बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? बाळासाहेबांची ती सभा आठवा, ज्या सभेने सगळं छत्रपती संभाजीनगरचं वारं फिरलं होतं. त्या दिवशी बाळासाहेबांनी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर हे नाव ठेवलं होतं. या रशीद मामूचे त्या नावाविषयीची काय मतं आहेत हे सगळ्या प्रसार माध्यमात आहेत. मी नव्यानं दाखवण्याची गरज नाही आहे.
आणि उद्धवजी, आपण मुंबईला ज्यावेळेस निवडणुकीत जाताल त्यावेळेस तुम्हाला या प्रश्न विचारण्यात येईल की तुमच्याच भावाने तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आधी तुझ्या बायकोला सांग त्या महानगरपालिकेत जाऊ नको. या प्रश्नाचं उत्तर कसे देणार आहात? काँग्रेस शासनाने 2.5 ते 3 लाख गिरणी कामगार, त्यातले 90% मराठी होते, यांना देशोधडीला लावलं. तुम्ही डोळ्यावर कातड उडून बघत बसलात. याचं गुन्हेगार कोण आहे? याचं उत्तर कोण देणार आहे? उद्धव ठाकरे, एवढं सोपं नाही. मतासाठी तुम्ही मी मागं म्हणल्यासारखी सुनता करून घेतली का काय? हाच आम्हा हिंदूच्या मनात शंका आहे. हीच आमच्या मनात शंका आहे. बाळासाहेबाचा आत्मा आज तळमळला असेल. ज्या रशीद मामूला तुम्ही मातोश्रीवर बोलून प्रवेश दिला, बाळासाहेबाचा आत्मा तुम्हाला कधी माफ करणार नाही, तुम्हाला कधी माफ करणार नाही. धन्यवाद.